तर जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा वाद ताजा असतानाच जैन समुदायाच्या कार्यक्रमात मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी केलेल्या वक्तव्याने मोठा वादंग निर्माण झालाय। जैन मुनींच्या आशीर्वादामुळे मोठा चमत्कार झाला आणि आपल्या आवाजाची समस्या बरी झाली असा अजब दावा रितू तावडेंनी केला होता। या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी अतिशय विखारी टीका केली आहे। त्यामुळे संतापलेल्या तावडेंनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। आपल्याला घसादुखीचा त्रास होता तेव्हा जैन मुनींनी मला ओमचा दीर्घ उच्चार करायला सांगितलेला असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। डेढ़ दो साल से मैं मेरे गले को लेके काफी परेशान थी। मेरा जो आवाज आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था। मैंने परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है। उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ। 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके, उन्होंने मुझे आशीर्वाद देके इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न आहे। एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या गुण अवयवाला गुण असतो। रितुताईंनी त्यांची भावना फक्त व्यक्त केली, त्याबरोबर जे 27 आणि 20 पैसे घेऊन जे ट्रोल करतात त्यांच्या घरात का आया बहिणी आहेत की नाही? कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता? एखाद्या महिलेच्या बाबतीत कुठल्या खालच्या थराला तुम्ही जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता? माझा हा प्रश्न आहे। आणि ते जे आहेत उबाटाचे भोंगे संजय राऊत, त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।